नमस्कार मंडळी, मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकले आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे. आज मी तुमच्या पुढे ताराचंद्र विरुद्ध भंवरलाल या 2025 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या महत्त्वपूर्ण निकालाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. विल आणि जमिनीचा फेरफार या संबंधीचा हा व्हिडिओ आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा. अतिशय महत्त्वाचं आहे. आपण फेरफार करताना येणाऱ्या आपल्या अडचणी यामुळे दूर होऊ शकतात, म्हणून विनंती आहे की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्यांना विनंती आहे की हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉनही दाबावा, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील. तर मित्रांनो, प्रत्येक जमीन मालकांसाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो. जर एखाद्या व्यक्तीकडे नोंदणीकृत मृत्यूपत्र असेल आणि त्या आधारे तो जर महसूल दप्तरात गेला आणि त्यांनी रिक्वेस्ट केली की माझं नाव नोंदवा या मृत्यूपत्राच्या आधारे, तर काय होतं हे आपण बघणार आहोत. तर याबाबत नुकत्याच सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय करोल आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठात हा निकाल लागलेला आहे. म्हणून तो जो निकाल आहे तो तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळेल. तर या केसची पार्श्वभूमी काय ती आपण बघूयात. मध्य प्रदेशातील ताराचंद्र विरुद्ध भंवरलाल असा हा खटला आहे. रोडीलाल नावाच्या एका व्यक्तीने मे 2017 मध्ये आपल्या जमिनीचं नोंदणीकृत मृत्यूपत्र ताराचंद्र याच्या नावाने केले होते. 2019 मध्ये रोडीलाल याच्या निधनानंतर ताराचंद्र यांनी मृत्यूपत्राच्या आधारे जमिनीचा फेरफार म्हणजे म्युटेशनसाठी अर्ज केला होता. तहसीलदाराने सार्वजनिक नोटीस काढून आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवून हा फेरफार मंजूर केला. मात्र भंवरलाल नावाच्या तिसऱ्याच व्यक्तीने याला विरोध केला. भंवरलाल याचा असा दावा होता की त्याच्याकडे जमिनीचा एक अनोंदणीकृत विक्री करार आहे, ॲग्रीमेंट फॉर सेल, आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने त्या आधारे हा फेरफार रद्द केला, तहसीलदाराने केलेला, आणि सांगितले की नाव केवळ वारसांच्याच नावाने लागू शकतं, मृत्यूपत्राच्या आधारे म्युटेशन किंवा फेरफार होऊ शकत नाही. फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. या विरुद्ध साहजिकच हे जे सगळं प्रकरण आहे सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये याचा युक्तिवाद केला गेला. सर्वोच्च न्यायालयाने मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचा हा निर्णय फिरवला. त्यावेळेला न्यायालयाने हे स्पष्ट केलं की मृत्यूपत्र हा फेरफार करण्यामधला कायदेशीर अडथळा होऊ शकत नाही. मृत्यूपत्राच्या आधारे जमिनीचा फेरफार करण्यावर कोणताही कायदेशीर प्रतिबंध नाही. महसूल अधिकारी केवळ मृत्यूपत्र आहे म्हणून फेरफार अर्ज अजिबात फेटाळू शकत नाहीत. आता अधिकार संपादनाचे मार्ग म्हणजे जमिनीचे अधिकार जर तुम्हाला मिळवायचे असतील तर ते केवळ खरेदी पत्रातनं किंवा गिफ्ट डीड मधनच, बक्षीस पत्रातनच मिळत नाहीत, तर मृत्यूपत्रामधनं देखील आपल्याला जमिनीचे अधिकार मिळू शकतात. आणि तो एक कायदेशीर मार्ग आहे, ते एक कायदेशीर साधन आहे मृत्यूपत्र हे. मध्य प्रदेश भूराजस्व कायदा 2018 याला मान्यताही देतात. तर महसूल अधिकाऱ्यांची भूमिका अशी असली पाहिजे की तहसीलदारांना जर मृत्यूपत्राच्या आधारे फेरफार करण्याचे पूर्ण अधिकार तर आहेतच. जर मृत्यूपत्राच्या वैधतेबद्दल वाद असेल तर तो निर्णय दिवाणी न्यायालयाने घ्यायचा असतो, परंतु तोपर्यंत फेरफार नाकारता येत नाही किंवा तो सस्पेंड करून ठेवता येत नाही किंवा तो प्रलंबित ठेवता येत नाही. फेरफार हा त्वरित करावा, हे लक्षात घ्या. फार महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं की सर्वोच्च न्यायालयाचा मुख्य मुद्दा होता की म्युटेशन इज अ फिस्कल एंट्री. ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे की फेरफार नोंद म्हणजे मालकी हक्क नव्हे, तर महसूल नोंदी ह्या केवळ महसुली उद्देशांसाठीच असतात. म्हणजे सरकारने कोणाकडून कर किंवा शेतसारा वसूल करावा हे ठरवण्यासाठी महसूल नोंदी असतात. त्यामुळे जर एखाद्या वारसाने विरोध केला नसेल तर केवळ तिसऱ्या व्यक्तीच्या हरकतीमुळे मृत्यूपत्राच्या आधारे होणारी नोंद ही थांबवताच येत नाही. यासाठी आपण एक समजून घेण्यासाठी सोपं उदाहरण घेऊयात. उदाहरणार्थ शाळेतील हजेरी पटाचे उदाहरण घेऊयात. हजेरी पटावर विद्यार्थ्याचे नाव असणे म्हणजे त्या वर्गाचा तो विद्यार्थी आहे आणि त्याला त्या वर्गाची फी भरायची जबाबदारी त्याची आहे हे दाखवते. पण ते नाव म्हणजे तो विद्यार्थी त्या शाळेचा मालक आहे किंवा त्या वर्गाचा मालक आहे किंवा त्यातील बेंचचा मालक आहे असा काही पुरावा नसतो. मालकी हक्क हा घराच्या कागदपत्रांसारखा, टायटल डीड सारखा असतो, तर फेरफार नोंद ही केवळ फी भरण्यासाठी असलेल्या हजेरी पटासारखी असते. जर एखाद्याने दत्तक म्हणून किंवा मृत्यूपत्राने प्रवेश मिळवला
तर त्याचे नाव हजेरीपटावर नोंदणे आवश्यक आहे, जेणेकरून महसूल किंवा फी गोळा करता येईल आणि सरकारचा फायदा होईल. तर याचा निष्कर्ष सर्वोच्च न्यायालयाने असा काढला. सर्वोच्च न्यायालयाने ताराचंद्र याच्या बाजूने निकाल देत जी फेरफार नोंद मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने रद्द केली होती ती पुन्हा लागू केली आणि हे देखील स्पष्ट केले की जर भविष्यात दिवाणी न्यायालयाने मालकी हक्काबाबत वेगळा निर्णय दिला तर ही नोंद त्यानुसार बदलली जाईल. त्यामुळे लक्षात ठेवा, जर तुमच्याकडे वैध मृत्यूपत्र असेल तर तुम्ही फेरफारासाठी पूर्णपणे पात्र आहात. अशा रीतीने फेरफार नोंदीविषयीचा अतिशय महत्त्वाचा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय आहे आणि फेरफार नोंदींच्या संबंधी जे अनेक गैरसमज आहेत ते यामुळे दूर व्हावेत असं दिसतंय. आणि याबरोबरच आजचा हा विषय मी संपवतो. ज्यांना कोणालाही या फेरफार नोंदीच्या या केसबद्दल काही प्रश्न असतील तर त्यांनी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघावं. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी या निकालाची लिंक दिलेली आहे. तुम्हाला सर्व खुलासे त्यामध्ये होतील. त्यातही जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला नक्की विचारा. तत्पूर्वी ज्यांनी कोणी अजूनही माझा हा चॅनेल ॲडव्होकेट प्रमोद ढोकले सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन हा चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन दाबावा, म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहायला मिळतील. पुन्हा भेटूयात मित्रांनो अशाच एखाद्या महत्त्वाच्या निर्णयाबद्दल की जो निर्णय तुमच्या आणि माझ्या दैनंदिन जीवनावर खोल प्रभाव टाकतो, खोल बदल घडवू शकतो. धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.